तर ना मी तिकडे हर्षलची गप्पा मारत बसले त्याला हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आजचा व्लॉग आहे ना थोडा वेगळा आहे, कारण मी आलेली आहे माझ्या मम्मीच्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी आलेली आहे आणि आज तुम्हाला बरेच काही वेगळं बघायला मिळणार आहे। तर थोडा स्पेशल होणार आहे आजचा व्लॉग, तर शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे ना मस्त मिहाच्या बाबांचा आराम चाललेला आहे, मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्यासोबत बसलेला आहे माझा भाऊ। हा माझा छोटा भाऊ आहे सर्वात, आणि अजून मला 2 बहिणी आहेत, त्यांचं पण इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देते। त्याआधी ह्या दोघांना भेटा। हॅलो, से हाय हाय करा हो। आणि ही आहे माझी छोटी बहीण, आणि इथे ना तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉग मध्ये मला कुकिंग करताना बघता, पण मी आज आली आहे मम्मीकडे। तर आज ना माझी बहीण कुकिंग करणार आहे आणि माझी मोठी बहीण पण आहे, ती पण येते, ऑन द वे आहे, आणि ती सुद्धा कुकिंग करणार आहे। तर इथे सगळ्या वेजीज आम्ही इंस्टामार्टवरून मागवल्या होत्या, तर तुम्ही बघा काहीतरी स्पेशल बनणार आहे, तर शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये नक्की राहा। तर इथे ना मंजू सुद्धा आलेली आहे आणि इथे आमची चॉपिंगला सुरुवात झालेली आहे। इथे ना चॉपिंग करता करता यांची खूप जास्त बडबड चालू होती आणि मस्ती चालू होती, आणि इथे ना मी हा मस्त आजी सोबत बसून गप्पा गोष्टी करत होती। आणि ही आहे माझी मम्मी। मम्मी हाय कर सगळ्यांना। ना मामाचं कोणाचं आहे ते? बरोबर माहिती आहे तुला किकाचं आहे। मामाचं तिला हे माहिती किकाचं आहे, मागं वापरतात। मी हा तू कुठे आले? फिरायला? कोणाकडे फिरायला आले? आजूकडे आली आहे। चटणी सांबार नको बनव, चटणी बनव आणि लसूणची चटणी पण बनव, लालवाली चटणी बनवते, पण सांबारची मजा नाही। गाईज तुम्ही आता हे कॉन्व्हर्सेशन ऐकलं ना, इथे डिस्कशन चाललंय उद्याच्या मेनूचा। उद्या आहे संडे आणि ऍक्च्युली आम्ही आता जाणार आहोत घरी आमच्या, पण आहे ना इथे राहण्यासाठी हे लोक आम्हाला होतात की उद्या राहा, उद्या तर संडे आहे, काय काम नसणार आहे। आणि ते मियाच्या बाबांचं चाललंय की उद्या काय स्पेशल बनवणार, तर आम्ही राहतो, म्हणजे बात तो सही है। त्यांना स्पेशल पाहिजे काही ना काही, तर त्याचं डिस्कशन चालू आहे। उद्याचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट जो आहे तो ह्यांनी ठरवला मेदू वडाचा, त्यानंतर आफ्टरनूनला चीज बस मोमोजचा ठरवलाय मेनू। आता संध्याकाळी आम्ही काय बनवू आता आम्हाला समजत नाही, त्याच्यावरती पण डिस्कशन होईल, आणि सगळं प्लॅन मियाचे बाबा करतायत बसून। इथे गप्पा गोष्टी करत करत आमचं सगळं शॉपिंग करून झालेलं आहे। आणि आता ही माझी मोठी बहीण आहे, माझी ताई, ही आता आलेली आहे आणि ही सुद्धा आज रेसिपी बनवणार आहे। तर रेसिपी तुम्हाला दाखवते ही काय बनवणार आहे आणि छोटी बहीण काय बनवणार आहे ते। ताई हाय कर सगळ्यांना। हॅलो गाईज। आणि आता मी दाखवते माझ्या जिजूंना, हे आहेत माझे जिजू, हाय करा सगळ्यांना। हे आहेत माझे मिस्टर, हे हिचे मिस्टर आहेत। हे ना माझी भाची आहे, ताईची मुलगी, व्रिहा नाव आहे हिचं। ही आता इथे झोपले, ही जागेच, तर हिच्यासोबत पण इंट्रोडक्शन करून दिलं असतं तुमचं। तर इथे ना आमची चालू आहे पास्ताची तयारी। तर पास्ता ना माझी छोटी बहीण ना पास्ता बनवण्यात खूप एक्सपर्ट आहे आणि तिच्याच हातचा पास्ता आम्हाला सगळ्यांना आवडतो, ती खूपच टेस्टी पास्ता बनवते। तर तो बनवणार आहे ही, आणि इथे ताई आहे, ताई बनवणार आहे तिची स्पेशल रेसिपी। तर ताई तू काय बनवणार आहेस? चीज स्प्रिंग रोल्स। ताई चीज स्प्रिंग रोल खूप छान बनवते, आणि आपण दोघींची सुद्धा रेसिपी इथे पूर्ण बघणार आहोत। काय बोलते मम्मी, काय बोलते, काय म्हणते? अच्छा ओके। हा, इथे खूप आमच्याकडे ना असंच असतं, सगळं खूप मस्ती मज्जा चालू असते। आणि इथे ताई चीज स्प्रिंग रोलची तयारी करते, पीठ चाळून घेते, मळून घेणार आहे, ते मैद्याचं पीठ आहे इथे। नाही गाईज तुम्ही माझ्या भावालाच बघून घ्या, तो भरपूर कॉमेडी करतो आणि फुल एंटरटेनमेंट आहे, आणि त्याच्यासोबत माझी बहीण सुद्धा खूप एंटरटेनमेंट आहे। सेम आहोत ना, हा
इथे बघा सगळे खूप हसतात आणि भाऊजींचं वेगळंच काहीतरी चालू आहे. त्यांचं ऑफिसचं काम चालू आहे. ते लॅपटॉप घेऊन बसले. कामाला येते तर इथे ना पास्ताच्या सॉसची तयारी चालू आहे. व्हाईट सॉस. ओके, व्हाईट सॉस. व्हाईट सॉस पास्ता. तू काय नको आणि किचन प्लॅटफॉर्म ऑलरेडी बिझी असल्यामुळे ताईने इथेच सुरुवात केली आहे आणि ती इथे चीज स्प्रिंग रोल बनवते. तिने एक अशी चपाती लाटून घेतली, त्याच्यावरती शेजवान चटणी स्प्रेड केले आणि व्हेजिटेबल ऍड केले, कोबी आणि कांदा. भूल गए. कॅन यू प्लीज ब्रिंग दॅट. बाहेरच्या कुठल्या स्प्रिंग रोल मध्ये भेटत नाही. हा मैदा थोडा आणि इथे ताईने ब्लॅक पेपर आणि सॉल्ट ऍड केलेला आहे. खूप सिम्पल आहे ना ग ताई ही रेसिपी. खूप सिंपल आहे आणि खूप टेस्टी सुद्धा आहे. आणि हे काय ऍड करते? चीज आहे हे. चीज ऍड करतेय. हो. आता काय करतेस हे तू? रोल बनवते. ओके, फोल्ड करून करून. येस. ठीक आहे. असं फोल्ड करून घेतलेलं आहे तिने. खूपच सिम्पल आहे. खूप कमी इंग्रेडियंट्स लागतात ह्या रेसिपीला. हो ना ग, बरोबर ना? पण खूप टेस्टी बनते. खूप म्हणजे खूप. ओके. ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या घरामध्ये सगळ्यांची. आणि इथे मंजू ना चीज ग्रेट करतीये. आणि इथे आता आपला कढई चांगली गरम झालेली आहे आणि इथे हिने बटर ऍड केलंय है ना. आज आहे ना मी नुसती व्लॉगिंग करते. आज मी अजिबात कुकिंग नाही करत आहे. मला खूप छान वाटतंय. मी फक्त बघते आणि ह्या दोघी कुकिंग करतायत ना त्यांचं मी व्लॉग बनवते. तर इथे आता हिने बटर ऍड केलेला आहे पास्ता सॉससाठी. इथे ना असे रोल्स आपले तयार केलेले आहेत ताईने. 2-3 रेडी आहेत. आणि इथे व्हाईट सॉस पास्ता सुद्धा तयार होतोय. यामध्ये काय काय ऍड केलंय सांगशील का? यामध्ये मी बटर ऍड केलंय. बटर मध्ये थोडंसं मैदा रोस्ट करून घेतलाय, भाजून अच्छा. घेतलाय आणि हा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलंय. दूध थंड कोमट करून टाकायचं आणि मग आपण आता त्याच्यानंतर चीज टाकणार आहोत त्याच्यामध्ये चीजी होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण क्रीम टाकणार आहोत. ओके, बघूया नंतर कसा होतंय तो. व्हेरी एक्सायटेड. A few moments later. तर इथे ना ताईने सगळे स्प्रिंग रोल आधीच तयार करून घेतले आणि आता फ्राय करायला डीप फ्राय करतेय. तर आता ना इथे पास्ताची लास्ट फायनल जी प्रोसिजर आहे ती चालू आहे. म्हणजे फोडणी आपण देतो ना तडका, तो चालू आहे. तर इकडे ना आम्ही मोठा टोप घेतलाय कारण आहे ना पास्ताची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मोठा टोपच लागणार आहे. तर इथे आता मी गार्लिक चॉप केलेलं बटरमध्ये फ्राय करायला टाकलंय. आता यानंतर काय ऍड होणार आहे याच्यामध्ये? ऑनियन, बारीक चिरलेला कांदा. ओके. दिला ना. इथे कांदा सुद्धा ऍड केलेला आहे आणि तो चांगला फ्राय करतोय. आणि इथे असे मस्तपैकी आमचे स्प्रिंग रोल रेडी आहेत. ते बघून ना तोंडाला पाणी सुटलंय, कधी खायला मिळेल. पण आमचा पास्ता सुद्धा रेडी होतोय, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत. बघा इथे दोघी सुद्धा बिझी अरे आहेत. तो येण्याचा बाजार फोन नाही उचलत. घरामध्ये खूप गोंधळ असल्यामुळे नाही ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. माझा भाऊ आहे ना तिथून सारखा आवाज देतो, सारखे प्रश्न करतोय आणि मला उत्तर द्यावं लागतंय. आणि इथे ना माझ्या छोट्या बहिणीच्या लक्षात राहतच नाहीये की मी व्हिडिओ शूट करते. ही पटापट सगळं टाकून देते. हिने बघा इथे सगळ्या वेजीज ऍड केल्या आहेत, भाज्या सगळ्या टाकलेल्या आहेत आणि सॉटे करते. मी अगोदर पण सॉटे केल्यात, पण आता मी ते त्याच्यामध्ये सगळं ब्लॅक पेपर मीठ वगैरे टाकून पुन्हा सॉटे केले. ओके, ठीक आहे.
आपला सॉस ऑलरेडी तयार आहे. आता आपल्याला फक्त पास्ता आणि सॉस त्याच्यामध्ये टाकायचा आहे. ओके. आणि मंजू आहे ना, हिचं सुद्धा चॅनल आहे, ही सुद्धा व्लॉगिंग करते. हॅपी सोल म्हणून हिचं चॅनल आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा हिला सुद्धा. आणि हिचे व्लॉग्स पण छान असतात, तर नक्की बघा. तर काय आहे चॅनलचं नाव तू पण सांग ना. हॅपी सोल ट्रेल्स. सबस्क्राईब करायला विसरू नका. हा नक्की. आमच्याकडे अजून एक ब्लॉगर आहे. हो हो हो, आमच्याकडे अजून एक ब्लॉगर आहे, मी तुम्हाला ओळख करून देते. आणि इथे आमच्याकडे अजून एक ब्लॉगर आहे, फोटो ब्लॉगिंग करतो, ह्याचं नाव हर्षल आहे, हर्षल्स व्लॉग. तर ह्याच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि छान छान व्लॉग असतात त्याचे. ऍक्च्युली ह्याचे जास्त करून ट्रॅव्हल्स व्लॉग असतात आणि कॉमेडी वगैरे एंटरटेन छान करतो. तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर हर्षल्स व्लॉग. ओके, तर ना ह्याच्या युट्यूब ब्लॉगचं एक स्लोगन आहे, तर ह्याच्याच तोंडून आपण ऐकूया. हर्षल प्लीज एकदा बोल. अगर आप अपने माँ बाप से प्यार करते हो तो इस चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करना. हा, व्हेरी नाईस. तर ऐकलत ना, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर हिज चॅनल. तर ना मी तिकडे हर्षलची गप्पा मारत बसले, त्याला व्लॉग मध्ये तुमचं इंट्रोडक्शन करून देते. आणि हिने बघा इकडे सगळं ऍड केलेलं आहे. असं का केलंच ग? कारण ना टाइम खूप झाला आहे आणि आम्ही सगळ्यांना खूप भूक लागली आहे. हा, ते तर खरं आहे. That is very टेस्टी true. जेवण असल्यावरती अजून जास्त भूक लागते, म्हणून मी पटापट करते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम गाईज. तुम्हाला एवढंच बघायला मिळणार आहे, सॉरी. आता काय ऍड करणार आहेस याच्यामध्ये? आता आपण ह्याच्यात चीज ऍड करूया. आणि मशरूम कधी ऍड करणार आहेस? ओके, मशरूम आपण शेवटला ऍड करूया, कारण मशरूम आपण ऑलरेडी फ्राय करून घेतले आहे. चल ना फ्राय गं. करून ओके, घेतले आहे. ठीक आहे. तर आपण पास्ता आपला ऑलरेडी रेडी आहे, प्लेटिंग करताना बघूया. तर मला ना आता खूप एक्साइटमेंट आहे. पास्ता दिसतोय पण खूप डिलिशियस, तुम्ही सुद्धा बघू शकता. आणि या सुद्धा खायला, तर मी आता टेस्ट करणार आहे. थोडस गरम आहे. खूपच सुंदर झाला पास्ता, खूप टेस्टी. आणि मी ना खूप आधीपासून पास्ता बनवते आणि मी नेहमी त्याचा पास्ता खाते. तीच एक्झॅक्टली सेम टेस्ट आहे अजून सुद्धा. आणि आता ताईची रेसिपी टेस्ट करते. तुम्ही बघू शकता स्प्रिंग रोल. हे सुद्धा खूप टेस्टी झालं, एकदम टॅम्पिंग आहे, स्पायसी सुद्धा आहे आणि एकदम इझी रेसिपी आहे. अजिबात काही तामझाम नाहीये ह्या रेसिपीसाठी. आणि तू नेहमी बनवते तशीच झाली आहे. थँक्यू सो हिला पण ते थोडंच असं. तर आता तुम्ही इथे बघू शकता सगळे जण आहेत ना चीज स्प्रिंग रोल आणि पास्तावरती तुटून पडले, कारण सगळ्यांना खूप जास्त भूक लागली आहे. तर इकडे सगळे खायला सुरुवात केली, सगळ्यांनी सगळे खातायत, मस्त एन्जॉय करतायत. तर आता मी इथेच व्लॉग एंड करते. फक्त ह्यांच्यामध्ये आमची मिहा मिसिंग आहे. तर ती ना जेवण वगैरे करून झोपली आहे, तिचा वेळ होऊन गेला होता त्याच्यामुळे ती झोपली आहे. बाकी सगळे मस्त फूड एन्जॉय करतायत. तर चला इथेच व्लॉग एंड करूया. तर व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय.